राम राम मंडळी, आज बोहनोली इथं भव्य आणि दिव्य अशा बिनजोडच्या बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धा भरवल्या गेल्या. त्या लेका तुम्हाला सांगतो, एक से बडकर एक बैल तिथे जाऊन पुसली ती. म्हणजे सर्जा असेल, सुंदर असेल, मेहबूब 1001 असेल, मथुर असेल, लखन असेल, जरेवारीचा पाखरे असेल, बुंगा असेल, शंभू असेल, सरपंच असेल, असे एक ना अनेक बैल तिथे जाऊन पोचलेत. आणि थोड्याच वेळात आपल्याला बिनजोडच्या जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे. त्यात प्रेक्षणीय लढती जी आहे ती म्हणजे सर्जाची लढत एक तर भुंगावर धरलेली आहे, दुसरी शंभूवर आहे, ज्याच्यामध्ये सर्जाचा पायरा हा मथुरच असू शकतो असं म्हणलं जातं. त्यानंतर अजून जी आपल्याला ठासून आणि घासून लढत बघायला मिळणार आहे ती म्हणजे सुंदरची. डीएसपी ग्रुप यांच्या सरपंच विरुद्ध ही लढत असणार आहे. आणि एक लढत बहुतेक मेहबूब 1001 बरोबर असणार आहे. मेहबूबची जी लढत आहे ती जवळजवळ 4 गोंड्याच्या आसपासची असणार आहे, म्हणजे 2 लाखाच्या आसपासची लढत असणार आहे, ज्याच्यामध्ये सुंदरचा पायरा होऊ शकतं बाजी किंवा जरीवारीचा पाखरे असू शकतो किंवा मथुरच असू शकतो, काय सांगू शकत नाही आपण. हे जेव्हा स्पर्धा चालू होतील तेव्हाच कळणार आहे, कारण एक बैल सांगून स्पर्धा असल्यामुळे अजून दुसरा बैल आपल्याला कळाला नाहीये. त्यासोबतच मित्रांनो, लखन सुद्धा मुंबईच्या बिनजोडच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा जाऊन पोहोचलेला आहे. आता लखन तिथे जाऊन पोहोचलाय तर स्पर्धा काय हलकी फुलकी नाही. 11 गोंड्याची तब्बल स्पर्धा आहे. आता ही स्पर्धा अजून जुळून आलेली नाही, बिनजोड जुळून आलेली नाही. जर काही स्पर्धा जुळली तर 11 गोंड्याची म्हणजे जवळपास 5.5 लाखाची ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. लखनची पहिल्यांदाच मुंबईतली बिनजोड. काय निकाल लागेल, कोणता पायरा असेल, काय सांगू शकत नाही. ही स्पर्धा जर जुळून आली तरच ते ठरवलं जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, मथुरची तर बिनजोड आपल्याला बघायला मिळेल. जरीवाचा पाखरा सुद्धा पहिल्यांदाच मुंबईला बिनजोडसाठी गेलेला आहे, त्यामुळे त्याची लढत जबरदस्त होणार आहे, काय वाद नाही. आता मग आज या मैदानामध्ये, बोहनोलीच्या मैदानामध्ये कोण चमकतंय ह्या सगळ्यांच्याकडे म्हणजे सगळ्यांच्या नजरा बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांच्या तिकडे लागलेल्या आहेत. कारण बिनजोडच्या लढती म्हणजे खरं तर पैशाच्या आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या ह्या लढती असतात. आणि घाटावरच्या लढती म्हणजे मान सन्मान प्रतिष्ठा ह्यासाठी असणाऱ्या लढती असतात. इकडे बक्षीस जास्त नसते ती, पण मान सन्मान जास्त असतो. बघूया आता खातगुंचंही मोठं मैदान 2 दिवसात येते, तिथे पण हीच मातबर बैल आपल्याला बघायला मिळतील. तोपर्यंत आजच्या लढतीचं काय होतं हे आपण बघूयाच ऑनलाईन. तोपर्यंत राम राम.